श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, तुमचं माझ्या या ज्योत्स्नास कुकिंग चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। कशा आहात तुम्ही सर्वजणी? मस्तच ना? तसंच राहा। आणि चला, आजची आपली एक रेसिपी आहे ती म्हणजे स्किन केअर, हेअर रुटीन, हाडं, विटॅमिन सी, ABC, जीवनसत्व सर्व काही देणारी रेसिपी आहे। ती म्हणजे आपली आहे कढीपत्ता, तीळ, जवस आणि अशी बनणारी, हे सर्व मिक्स करून बनणारी चटणी। आणि जी चटणी आपण नेहमी म्हणजे रोज आपल्याला एक चमचा तरी खायला हवी जेवणासोबत, तर आपल्याला खूप बेनिफिट्स आहेत। चला बघूया काय काय साहित्याने कृती लागते ते आपल्याला। आपण घेतलेलं आहे छान एक वाटीभर कढीपत्ता, छान आपण धुवून घेतलेला आहे। सोबत आपण घेतलेले आहे तीळ घेतलेले आहे, त्याच्यानंतर आपण घेतलेले जिरं आणि जवस घेतलेली आहे, आणि आपण घेतलेली आहे खोबरं। बघा, अशा पद्धतीने आपण छान खोबरं किसून घेतलेले आहे, आणि आपण कढीपत्ता पण छान असा धुवून घेतलेला आहे। त्याच्यानंतर आपण काय करूया, एक आपण कढई ठेवली आहे गॅसवर, आणि त्याच्यामध्ये आपण सर्व हे ना भाजून घेणार आहोत। बघा, अशा पद्धतीने आपण आधी तीळ घातलेले आहे, आणि आपण हे छान ना कमी आचेवर आपण भाजून घेणार आहोत। तीळ म्हटलं की तिळासोबत पुष्कळ बेनिफिट्स आले। बेनिफिट्स म्हणजे आपल्याला तीळ खूप हाडे आपले मजबूत ठेवण्यास मदत करतं। सोबत तिळामध्ये पुष्कळ कॅल्शियम पण आहेत। हार्मोनल इश्यूलासुद्धा तीळ खूप फायदेशीर आहे। सोबतच डायजेशनसुद्धा हे इम्प्रूव्ह करतं, आणि रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा। आणि जे मुली आजकाल स्किन रूटीन करतात ना, स्किन म्हणा किंवा हेअरफॉल म्हणा, त्याच्यासाठी सुद्धा तीळ खूप जास्त उपयुक्त आहे। आपण रोज एक चमचा तरी तीळ हे खायला हवे। बघा, अशा पद्धतीने आपण आता छान तीळ भाजून घेतलेले आहे लोच फ्लेमवर, आणि आपण ते काढून घेतलेले थंड व्हायला। आता तीळ झाले, आता त्याच्यानंतर आपण घालणार आहोत जवस म्हणजेच फ्लेक्स सीड, आणि आपण ते सुद्धा छान असे कमी आचेवर भाजून घेणार आहोत। बघा, अशा पद्धतीने। आणि जवस पण खूप जास्त आपल्या शरीरासाठी खूप जास्त उपयोगी आहे। जवसमध्ये ना हेल्थ बेनिफिट्स म्हणजे हार्टसाठी सर्वात उपयुक्त आहे जवस। तसेच पचनक्रिया म्हणा, आपलं इव्हन वेट लॉससाठी सुद्धा जवस खूप जास्त उपयोगी आहे। स्किन आणि हेअरसाठी तर आहेच आहे। म्हणून म्हटलं, मी आधीच सांगितलं व्हिडिओच्या सुरुवातीला की आपला स्किन आणि हेअर रुटीनसाठी ही चटणी खूप उपयुक्त आहे। जरुरी नाही की आपण सर्व वरूनच घेतलं, आपल्या शरीराला सुद्धा पोषक तत्व हवं आहे आतमधून। बघा, आणि आपण त्याच्यामध्ये जिरं घातलं। जिरं तर बेस्ट आहेच आहे, थोडी चव पण वाढवेल, आणि जिरामध्ये पण पुष्कळ बेनिफिट्स असतात। बघा, अशा पद्धतीने आपण जिरं आणि जवस छान असे जवस तळतळेपर्यंत आपल्याला ते छान आपल्याला भाजून घ्यायचे आहे। आणि मस्त बघा, आपण ते पण काढून घेतलेले आहे। त्याच्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत ते म्हणजे आपण छान जे किसलेलं खोबरं आहे ना, ते घालणार आहोत। खोबरा किस घालणार आहोत, आणि तो पण आपण छान मस्त भाजून घेणार आहे। खोबरं तर माहितीच आहे, पुष्कळ छान आहे। त्याच्यामध्ये आपण नारळाचं पाणी पण पितो, त्याच्यामध्ये पण पुष्कळ जीवनसत्व असतात, आणि खोबरं पण आपल्या केस आणि स्किनसाठी खूप उपयोगी आहे। बघा, अशा पद्धतीने आपण ते पण छान असं कमी आचेवर भाजून घेणार आहोत अशा पद्धतीने। आणि खूप बेनिफिट अशी ही चटणी होणार आहे। आणि आपण रोज जर आपण ऑफिसला जातो ना, तर आपल्याला ही चटणी घेऊनच जायला हवी आहे, कारण जी एक झोप येते ना ऑफिसच्या नंतर, ती ना त्यांनी म्हणजे ऑफिसमध्ये जेवल्यानंतर जी झोप येते ना, ती या सर्व घटकांनी नाही येत। मी एक्सपिरियन्स केलेला आहे म्हणून सांगते। बघा, अशा पद्धतीने आपल्याला हे छान कमी आचेवर भाजून घ्यायचं आहे, थोडंसं, जास्त नाही, थोडंसं असं सोनेरी होतपर्यंत। आणि झालं की मग आपण ते पण बाहेर काढून घेऊया थंड व्हायला। बघा, अशा पद्धतीने आपण काढून घेतले। आता आपण शेवटी घालणार आहोत याच्यामध्ये कढीपत्ता, आणि तो पण छान आपण मस्त असं भाजून घेणार आहोत, आणि असं छान असा कडक कुरकुरीत होतपर्यंत आपण कढीपत्ताना भाजून घेणार आहोत। आणि त्यामुळे ना थोडं म्हणजे जेव्हा आपण बारीक करू ना, तर मस्त एक असा क्रंच असा आला पाहिजे। जेव्हा आपण कढीपत्ता काढू ना, असं छान असं कुरकुरीत लागायला हवा कढीपत्ता, अशा पद्धतीने। आणि कढीपत्तासुद्धा खूप बेनिफिशियल आहे बरं। ज्यांना शुगर असते, ज्यांना डायबिटीज आहे, त्यांनी तर कढीपत्त्याचं सेवन रोजच करायला हवं। सोबत अँटीऑक्सिडंट पण कढीपत्त्यामध्ये पुष्कळ आहे। आपण त्याच्यामध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे,
आणि त्याच्यानंतर बघा आपण कढीपत्त्यामध्येच तेल घातलं थोडं. बाकी पूर्ण आपण ड्राय रोस्ट करून घेतलेलं आहे आणि तेल पण कसं आपण अर्धा चमचा तेल घातलेलं आहे. आणि आपल्याला बाकी जेवढे पण साईड्स आहेत आपण ड्राय रोस्ट करून ठेवलेलं आहे. कढीपत्त्यामध्ये अँटीऑक्सिडंट, जीवनसत्वे ABC आणि शुगरसाठी तर बेस्ट आहे आणि हेअरसाठी तर आहेच आहे. आपण कढीपत्ता आणि खोबऱ्याचं तेल पण करून लावतो, तर कढीपत्ता इज बेनिफिशियल. बघा अशा पद्धतीने आपण हा कढीपत्ता पण छान असं थोड्याशा तेलावरनं भाजून घेणार आहोत. बघा अशा पद्धतीने मस्त आहे की नाही. आणि आपण या जे चटण्या आहेत ना, या आपण पूर्वीच्या काळापासून खात आलेलो आहोत. आपल्या नैवेद्याच्या पदार्थामध्ये जवसाची, तिळाची चटणी असतेच असते. आपण थोडंफार मॉडिफाय करतो आहोत. जवस तर आपला हा पहिलेपासूनचाच घटक आहे, पूर्वीपासूनच. बघा अशा पद्धतीने. आणि त्याला छान आपल्याला रोस्ट करून घ्यायचं आहे. रोस्ट झाला की आपण थोडा ना याला थंड करायला ठेवूया. आणि बघा अशा पद्धतीने आपला हा कढीपत्ता देखील ऑलमोस्ट झालेला आहे भाजून. आणि छान आपण लाकडी, तुम्हाला दिसत असेल लाकडी हे घेतलं म्हणजे कसं आहे हलकं घेतलेलं आहे की आपल्याला जास्त त्रास. बघा अशा पद्धतीने कढीपत्ता मस्त कुरकुरीत झालेला आहे, आपण भाजून घेतलेलं आहे. आणि आता आपण काय करूया, थंड होऊ देऊया. थोडंसं पसरून ठेवलेलं एकत्रच केलेलं आहे आपण सर्व. बघा तुम्हाला दिसतच असेल कढीपत्ता किती छान झालेला आहे. 2 ते 3 मिनटं 5 मिनटं थंड झालं की आपण काय करूया, आता त्याला आपण छान मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊया. सर्व पदार्थ तीळ, जवस, जिरे आणि कढीपत्ता सर्व आपण काढूया. जेवढं पण सारण आपण ड्राय रोस्ट केलेलं आहे, कढीपत्ता थोडंसं तेलामध्ये आपण रोस्ट केलेला आहे, तो आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. बघा अशा पद्धतीने. आणि त्याच्यामध्ये आपण फक्त 2 साहित्य घालूया. एक म्हणजे चवीपुरतं मीठ, ते घातलं आहे आपण. आणि त्याच्यानंतर थोडंसं आपण घालूया लाल मिरची पावडर. बघा अशा पद्धतीने हे घातलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आता आपण याला छान मस्त मिक्सरमधनं बारीक करून घेऊया. आणि बघा आपली ही चटणी मस्त रेडी आहे. भरपूर बेनिफिट्स देणारी, आपली क्रिया डायजेस्टिव्ह सिस्टम सुधारवणारी ही चटणी आहे बरं का. आणि त्याच्यामध्ये जवस म्हणजे ओमेगा 3 पण आहे, भरपूर विटॅमिन्स वगैरे सर्व याच्यामध्ये आपल्याला हाडेसुद्धा मजबूत ठेवण्यासाठीची ताकद या एवढ्या चटणीमध्ये आहे. सोबतच स्किन आणि हेअरसुद्धा आपण या चटणी खाऊन व्यवस्थित आपली होऊ शकतात. पोषण हे आतमधून सुद्धा आपण बाहेरून तर करतच असतो, ही क्रीम लाव, ते शॅम्पू वापर, असं वापर, हे कर ते कर, पण आपल्याला आतून सुद्धा आपलं शरीराला पोषण आवश्यक आहे. म्हणून आपण ही चटणी आता करायला हवी. हिवाळा पण येतो आहे आणि मस्त लागणारी चटणी आहे. तुम्ही पण ही रेसिपी करून बघा, नक्की करून बघा. आणि आमचे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा. आणि चला या व्हिडिओचा एंड आता इथेच करते. चला, श्री स्वामी समर्थ.